हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर बघतोय. पार्ट 1चा पहिलाच चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर्स. आता सगळ्यात पहिले याचा मिनिंग आपण समजून घेऊ. कॉम्प्लेक्स नंबर्स नक्की आहे काय? आतापर्यंत आपण नंबर्स बघितले असतात. नॅचरल नंबर, लाईक नॅचरल नंबर चालू होतात कुठून 1 2 3, ठीक आहे. नंतर होल नंबर्स बघितले आहेत, याची सिरीज आहे विच स्टार्ट्स फ्रॉम द झिरो अप टू द इन्फिनिटी. ओके. त्यानंतर समजा आपण बघितलेत इंटीजर्स, नंतर बघितले नॉन इंटीजर्स. एक एक स्टेप वाढत गेले. इंटीजर आणि नॉन इंटीजर मिळून काय झालं होतं? रियल नंबर्स. तर याच्यापेक्षा रियल नंबर म्हणजे आत्तापर्यंत जेवढे नंबर बघितले, मायनस प्लस, त्याच्यामध्ये डिवायडेड, -2/3, 1.5, काय असतील सगळे नंबर, ठीक आहे, हे रियल नंबरमध्ये ॲड होते. आता त्याची एक पुढची ॲडव्हान्स स्टेप आपण बघतोय, ती म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. तो पार्ट म्हणजे कोणता? कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर नक्की काय माहिती का? रियल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट असतो. इमॅजिनरी पार्ट म्हणजे कसा? बघा इथे आपण बघूया. बघा इमॅजिनरी नंबर काय असतं माहिती आहे का? इमॅजिनरी नंबर बघा इथे दाखवलेलं आहे. हे लिहायचं आहे तुम्हाला ॲज इट इज. हेडिंग तर तुम्ही लिहायचीच आहे, कॉम्प्लेक्स नंबर असं, ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे इमॅजिनरी नंबर. तर इमॅजिनरी नंबर नक्की काय आहे? अ नंबर फॉर्म बाय बी आय. बी एक रियल पार्ट आहे. बी कसा आहे? रियल पार्ट. त्याला आय जोडून आला आहे. काय जोडून आलेला आहे? आय. तर आय म्हणजे काय माहिती का? एक इमॅजिनरी नंबर आहे ज्याचं आन्सर आपण मॅथ्समध्ये काढलेलं नाही आहे, निघत नाही आहे. तर दॅट इज √(-1). √(-1). म्हणजे आयची व्हॅल्यू काय इथे? आय इज इक्वल टू √(-1). √(-1). त्याला म्हणजेच देअरफॉर समजा तुम्ही स्क्वेअरिंग केलं तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार? -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे? -1. तर हा जो आय, या आयला आपण म्हणतो इमॅजिनरी पार्ट किंवा इमॅजिनरी नंबर. इट इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतोय, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बघा, अंडर रूटमध्ये मायनस साईन आली, अंडर रूटमध्ये मायनस साईन आली तर त्याला तुम्ही काय म्हणणार? इमॅजिनरी नंबर, ठीक आहे. कारण आय स्वतः √(-1)च आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, हे बघा यांनी याला √-25ला 5i लिहिला. म्हणजे कसं आलं ते बघा, √(-25) त्याला लिहायचं -1 × 25. 25चा अंडर रूट काढला का बाहेर येणार 5. √(-1) 5. √(-1) म्हणजे काय? आय. म्हणून त्याला 5i लिहिलं, ठीक आहे. हे मी रफ करतो. आलं कसं ते सांगितलं फक्त. आय म्हणजे √(-1). तसं मग 2i, 2/7i, -11i. हा मायनस बाहेर आहे बरं का. -11i एक्सेट्रा. हे त्याचे काय झाले? एक्झाम्पल्स. म्हणजे तुम्हाला एवढा पार्ट लिहायचा आहे, ठीक आहे. बी स्वतः रियल पण आय इमॅजिनरी, ठीक आहे. म्हणून हा एक इमॅजिनरी नंबर झाला असं आपण म्हणतो. ओके. तर हा एक पार्ट झाला. तर याच्या नोटमध्ये काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत बघा, आपण बघूया. याच्या खाली लगेच तुम्हाला लिहायचं असणार आहे ते. फर्स्ट वन, समजा इमॅजिनरी नंबरला 0नी मल्टिप्लाय केलं तर 0 येतं, माहीत असू द्या. इमॅजिनरी नंबरला कशाने मल्टिप्लाय केलं? 0नी मल्टिप्लाय केलं तर 0 येतो. त्याच्यानंतर त्यामध्ये एक अजून सिम्पलेस्ट फॉर्म कन्सिडर करू. इफ AI इज इक्वल टू BI असं दिलं असेल तर तुम्ही लिहू शकतात, यातली आयची टर्म कॅन्सल होते आणि तुम्ही लिहू शकतात A इज इक्वल टू B असं लिहू शकतात, ठीक आहे. म्हणजे आयला 0ने मल्टिप्लाय केलं की 0. AI इज इक्वल टू BI दिलं असेल तर आय कॅन्सल, तिथं A इज इक्वल टू B अशी व्हॅल्यू आली पाहिजे. मग सगळ्यात पहिले तुम्ही ही डेफिनेशन लिहायची, त्याचं एक्झाम्पल लिहायचं. एक्झाम्पल तुम्ही काही लिहू शकतात, फक्त त्याच्यामध्ये आय आला पाहिजे. आणि इथं त्याच्या 2 प्रॉपर्टी किंवा नोट म्हणूया आपण, ठीक आहे. हा एक पार्ट. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला जरा इथं डेफिनेशन बघायची. ही बघा, ही डेफिनेशन ॲज इट इज तुम्हाला लिहायची आहे. डेफिनेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे, ठीक आहे. तर डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे बघा. बेसिकली इथं काय सांगितलं आपण बघूया.
कॉम्प्लेक्स नंबर, अ नंबर ऑफ फॉर्म ए प्लस आय बी. कसं दिलेलं आहे? ए प्लस आय बी, ज्याच्यामध्ये हा बघा आय रिप्रेझेंट्स, ए रिप्रेझेंट्स रियल पार्ट, बी स्वतः एकटा रियल आहे, पण आय इमॅजिनरी. आय कसा आहे? इमॅजिनरी. म्हणून हे दोघं काय झाले? दोघं मिळून मग ते इमॅजिनरी होता. म्हणजे बघा ए प्लस आय बी, आय रियल, बी पण रियल, पण बीला लागून कोण आला आहे? इमॅजिनरी आलेला आहे, आय आलेला आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. याला आपण काय म्हणतो? युजली इट इज रिप्रेझेंटेड बाय झेड. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, ज्याच्यामध्ये रियल पार्ट पण आहे आणि पुढे त्याची पुढची स्टेप काय की इमॅजिनरी पार्ट पण त्याच्यामध्ये आलेला आहे, विच इज आय. आणि आयची व्हॅल्यू काय इथं त्यांनी परत लिहिली आहे? √-1. हे खालचा पार्ट लिहायची गरज नाही, हे एक्सप्लेनेशनसाठी सांगितलं. तुम्ही एवढंच लिहिलं तरी पण सफिशियंट आहे. तसं इथं तुम्ही एवढा पार्ट लिहायचा आणि नोट हे साईडला कुठे लिहायचं असेल तर लिहा, नाही तर अदरवाईज इथं दिलेलंच आहे. ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये काय काय सांगायचं, काय काय लिहायचं मी ते तुम्हाला सांगितलं आहे. नेक्स्ट पेजवरती जाऊ. तर नेक्स्ट याच्यामध्ये काय बघा, तुम्हाला त्याचे काही एक्झाम्पल दिलेले. हे टेबल टाईप आहे, त्यामुळे मी टेबलवरच एक्सप्लेन करतो की काय काय आहे त्याच्यामध्ये. नंतर त्याचे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघूया आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय बघा सांगितलेलं आपल्याला. बघा झेड एक इमॅजिनरी पार्ट दिला आहे, त्याला कसं लिहिलं बघा, म्हणजे इमॅजिनरी पार्ट म्हणण्यापेक्षा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे. झेडला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. त्याला ए प्लस आय बी फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर त्यातला रियल पार्ट आर ई झेड. आर ई झेड म्हणजे झेडमधला रियल पार्ट कोणता आहे, आणि वरती इथं लिहिलं आय एम झेड. आय एम म्हणजे त्यातला इमॅजिनरी पार्ट कोणता आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पहिले झेड दिला आहे, त्याला ए प्लस आय बीमध्ये लिहिणार, त्यानंतर त्याचा पहिले रियल पार्ट लिहिणार झेडचा, त्याच्यानंतर त्याचा इमॅजिनरी पार्ट लिहिणार झेडचा. बघा पहिले तुम्हाला काय टर्म दिलेली इथं? 2+4i. पहिल्या ह्याच्यात कोण दिलं आहे? 2+4i. तर ए प्लस आय बीच्याच फॉर्ममध्ये ज्याला आय नाही तो रियल पार्ट, आणि जो आयला जोडून आला आहे तो इमॅजिनरी पार्ट. म्हणून इथं 2 काय आला? त्याचा रियल पार्ट आला आहे, आणि इथं 4 काय आला? त्याचा इमॅजिनरी पार्ट. त्याच्यानंतर हे बघा इथं जर तुम्ही बघितलं फक्त आयचीच टर्म दिली, 5i. आयचीच टर्म दिली, फक्त रियल पार्ट दिला आहे का? नाही. मग नाही दिलं म्हणजे त्याला 0. ए प्लस आय बीमध्ये लिहायचं म्हटलं तर रियल 0 आहे प्लस 5i. ठीक आहे. ओके. तर याच्यातलं रियल पार्ट 0, इमॅजिनरी पार्ट 5. त्यानंतर बघा परत कॉम्प्लेक्स नंबर काय दिला आहे? 3-4i. 3-4 ए प्लस आय बीमध्ये लिहिलं. 3 त्याचा रियल पार्ट, इमॅजिनरी पार्ट विथ साईन -4. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 5 प्लस √16. √16 दिलेलं आहे, त्याला तुम्हाला लिहावं लागेल. कसं? हे बघा कसं लिहिणार तुम्ही याला? 5 प्लस √16. मायनस मध्ये आला म्हणजे तो इमॅजिनरीच असतो. ठीक आहे. 5 प्लस 16चा अंडर किती? 4, आणि √-1 काय होणार आहे? आय. म्हणजे ए प्लस आय बीमध्ये लिहिलं तर तो काय आला? 5 प्लस 4i. त्यातला 5 रियल, 4 इमॅजिनरी. तसंच इकडे 2 प्लस √5i. ए प्लस आय बीमध्ये हा रियल, हा इमॅजिनरी. ठीक आहे. तसंच 7 प्लस √3. तुम्हाला तो √3 हा झाला इमॅजिनरी. नाही, ज्याला आय असतो तो इमॅजिनरी. ठीक आहे. याच्यामध्ये आय दिलाच नाही आहे, म्हणजे हा पूर्ण पार्ट काय झाला? रियल. आणि आय दिला नाही म्हणून त्याला पुढे 0i लिहिलं आय बीसाठी, कारण आय दिलेला नाही आहे तुम्हाला. ओके. सो रियल पार्ट इज 7 प्लस √3, आणि आयला जो लागून आहे म्हणजे 0 लिहिला आहे आपण, दॅट इज इमॅजिनरी पार्ट. सो दिस इज द टेबल. हा टेबल तुम्हाला लिहायचा असणार आहे. ओके. त्याच्यानंतर जर पुढचं बघायला गेलो आपण, आपल्याला बघायचं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कोणता? अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ऑन द पेज नंबर 2. पेज नंबर 2 वरती दिलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये काय येणार आहे एक्झॅक्टली आपण बघूया. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये त्यातलं पहिलं आहे इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. डायरेक्ट एक्झाम्पल बघूया, कारण कसं आहे तुम्हाला त्यामध्ये असं खास काही विचारण्यासारखं नाही आहे, कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. त्यातले इक्वॅलिटी ऑफ
कॉम्प्लेक्स नंबर्स, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं इक्वॅलिटी. ठीक आहे. आता बघा आपण काय लिहू शकतो यामध्ये, त्यांनी जसं एक्झाम्पल दिलं आहे तसं आपण कन्सिडर करूया. बघा समजा ए प्लस आय बी दिलं आहे विच इज इक्वल टू सी प्लस आय डी असं दिलं असेल इफ, तर तुम्ही म्हणू शकता देन रियल पार्ट सेम असला पाहिजे अँड इमॅजिनरी पार्टचा कोइफिशियंट, इकडे आयचा कोइफिशियंट आणि इथे आयचा कोइफिशियंट बी आणि डी हे काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. ठीक आहे. हा पार्ट झाला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे. मग आता याचं एक एक्झाम्पल बघूया एखादं. समजा एक्झाम्पल त्यांनी जे दिले बुकमध्ये ते बघूया. इफ एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू, तुम्हाला दिलं आहे 4 + 3i असं दिलं असेल तर रियल पार्ट इक्वेट करायचा अँड तुम्ही इमॅजिनरी y इज इक्वल टू 3, आयचा कोइफिशियंट हे काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे इक्वॅलिटी, जर इक्वल टू त्यांनी दिलं असेल तर. तसंच अजून एक त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. समजा हे फर्स्ट कन्सिडर करू एक्झाम्पलमधलं. सेकंड अजून एक त्यांनी दिलं आहे तिथे बघा. गिवनमध्ये जर बघितलं इफ 7a प्लस आय इंटू 3a मायनस बी इज इक्वल टू 21 मायनस 3i, त्याचं आन्सर कसं असेल बघा. रियल पार्ट इक्वेट करू. 7a इज इक्वल टू 21 डायरेक्ट लिहू. a इज इक्वल टू काय येईल इथे तुमचं 7 तिकडे जाईल, डिवाइड करणार, a ची व्हॅल्यू किती आली 3. आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचा. आयचा कोइफिशियंट इकडे 3a मायनस बी, इकडे आयचा कोइफिशियंट विथ साइन -3. ठीक आहे. a ची व्हॅल्यू जस्ट किती आली होती 3 मायनस बी इज इक्वल टू -3. 9 मायनस बी इज इक्वल टू -3. देअरफॉर बी इज इक्वल टू, हे बघा बी डायरेक्ट लिहितोय मी आता कारण जागा नाही आहे, समजून घ्या. मायनस बी तिकडे गेला का काय होणार, प्लस होणार. -3 इकडे आला का काय होणार, प्लस होणार. 9 + 3 किती आहे, दॅट विल बी 12. मग ए आणि बीची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरवरून. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. रियल पार्ट, इमॅजिनरी पार्टचे कोइफिशियंट आयचे आपण इक्वेट केले. दॅट इज द इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. हेही तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके. तर याच्यानंतर बघा त्याच्या पुढचा पार्ट काय आहे, नंबर. पुढचं त्यांनी दिलं आहे कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं अल्जेब्रा काय, तिथं कॅल्क्युलेशन कसे असू शकतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय, त्याच्यातलं पहिलं बघितलं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता बघतोय आपण कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा आता कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट कसं असतं, जास्त अवघड नाही, त्याच्यामध्ये सिंपल पार्ट आहे. मी बुक माझ्याजवळच ठेवतो कारण आपल्याला यातले एक्झाम्पल्स लागणार आहे. ठीक आहे. बघा इफ, मी इथं लिहितो इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी देन इट्स कॉन्जुगेट, त्याला आपण लिहितो झेड बार. कॉन्जुगेट कसं डिनोट करतो, झेड बार. काय करायचं असतं माहिती आहे का कॉन्जुगेटमध्ये, सरळ त्याची जी इमॅजिनरी पार्ट जी ना त्याची साईन चेंज करायची. काय चेंज करायची, त्याची साईन चेंज करायची इमॅजिनरी पार्टची, रियल पार्टची नाही. रियल पार्ट प्लस असेल तर प्लस ठेवा, मायनस असेल तर मायनस ठेवा. रियल पार्ट, इमॅजिनरी पार्ट जर प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. फक्त इमॅजिनरी पार्टची साईन चेंज करायची. मग चला त्याचं एखादं आपण इथे एक्झाम्पल बघू काय काय आहेत ते.
चला त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला इथं बघायचे आहेत आता. ठीक आहे, हिअर इट इज झेड इमॅजिनरी नंबर आणि याचा काय घेऊ आपण कॉन्जुगेट. बघा काय इथे 3 + 4i, रिअल पार्ट तसाच, इमॅजिनरीची साईन चेंज. पुढे दिलंय त्यांना 7i - 2, हे बघा इमॅजिनरी पार्टची साईन चेंज, रिअल पार्ट आहे तसा. ठीक आहे, त्यानंतर दिलाय 3, रिअल पार्ट तसाच, इमॅजिनरी दिलाच नाहीये त्यामुळं ते तेच राहील. पुढे दिलंय 5i, इमॅजिनरी दिला आहे फक्त, त्याची साईन्स आपण काय करणार आहे चेंज ॲज पर द कॉन्जुगेट रूल. त्यानंतर 2 + √3, फक्त रिअल आहे, आय कुठे आहे, रिअलला आपण तसंच ठेवतो. ठीक आहे, नंतर 7 + √5i, 7 इज द रिअल, इमॅजिनरी पार्टची आपण काय करू साईन चेंज करून टाकू. मग ह्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला आता काय लिहावं लागतील. ओके, मग याच्यानंतर काही आहे अजून ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आणि एक स्केलर मल्टिप्लिकेशन पण असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जाऊया त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टीजचा पार्ट आपला काय होईल कंप्लीट होईल. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ॲडिशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा सरळ सरळ एक्झाम्पल बघू डायरेक्टली आपण, जेणेकरून काही कन्फ्युजनच राहणार नाही. सरळ सरळ आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. बघा फर्स्ट वन त्यांनी काय दिलंय 2 + 3i + 4 + 3i. काय करणार आपण याच्यामध्ये सिंपल आहे, काय करायचं रिअल रिअल पार्ट एकत्र करा, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र लिहा पहिले, त्यांची ॲडिशन करा 6 + 6i. दिस इज द आन्सर. अवघड आहे का यात काही, रिअल पार्टची ॲडिशन करायची आणि इमॅजिनरी पार्टची ॲडिशन करायची, दॅट्स इट, ॲडिशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये बघा सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, अजून सेकंड काय दिलं आहे बघा -2 + 5i, त्यानंतर +7 + 3i, त्यानंतर +6 - 4i. बघा यामध्ये काय होणार आहे विच इज इक्वल टू, रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल पण तरी आपण एकदा एक स्टेप वाढूया आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये लिहू. ओके, -2 + 7 + 5, 5 + 6 11, 5 + 8 5 + 3 8i, 8i मधून 4i गेले +4i. दिस इज द आन्सर. हे त्याचं आन्सर. म्हणजे ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय सिम्पल, याच्यामध्ये तर कॉम्प्लेक्स नंबरमधला जो रिअल पार्ट आहे त्याची ॲडिशन करायची आणि इमॅजिनरी पार्टची करायची, दॅट यू विल गेट द फायनल आन्सर. ठीक आहे, दिस इज सी. आफ्टर दॅट बघा पुढे आपल्याला बघायचं आहे त्याचं सबट्रॅक्शन पण ह्याच टाईपमध्ये जास्त काय अवघड नाही आहे. पहिले आपण सबट्रॅक्शन बघू आणि एक स्केलर मल्टिप्लिकेशन बघू. ठीक आहे, ओके, किंवा पहिले कोणतेही बघू शकतो. बुकमध्ये आधी दिले स्केलर मल्टिप्लिकेशन, तर ते घेऊया. स्केलर मल्टिप्लिकेशन काय दिलंय, स्केलर मल्टिप्लिकेशनचं मगाप्रमाणेच आपण एखादं एक्झाम्पल बघूया. फर्स्ट इफ काय दिलंय त्यांनी z इज इक्वल टू 7 + 3i, then 5z किती. बघा इथे काय लिहिणार आपण 5z, 5 × z ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली टाकू, 5 ने सरळ मल्टिप्लाय करायचं, 35 + 15i,
दॅट्स द आन्सर. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, इन शॉर्ट बघा तिथं डिरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, एका कॉन्स्टंटने कॉम्प्लेक्स नंबरला काय केलेलं असतं, फक्त मल्टिप्लाय केलेलं असतं. एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरला. मध्ये प्लस साईन असेल तर प्लस ठेवा, मायनस असेल तर मायनस ठेवा. कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचं, दॅट्स इट. बाकी काय असं खूप एक्स्ट्रा वेगळं काही नाही त्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण स्केलर मल्टिप्लिकेशन झाल्यावरती त्यानंतरचा पार्ट आहे सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. चला याचं पण एक्झाम्पल कन्सिडर करू. इफ Z1 इज इक्वल टू, पहिला कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे 4 + 3i and Z2 is given 2 + i, then Z1 - Z2 किती असणार आहे. चला बघूया. Z1 - Z2 4 + 3i 2 + i 4 + 3i -2 -i. ओपन अप केलं ब्रॅकेट, ॲडिशन सारखंच आहे, फक्त इथं सबट्रॅक्शन आलंय. ब्रॅकेट ओपन केलं मायनसने, दॅट्स इट. रियल पार्टचं सबट्रॅक्शन 4 - 2 2. इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन 3i - i, दॅट विल बी 2i. दिस इज द आन्सर. म्हणजे ॲडिशन प्रमाणेच आहे, फक्त इथं प्लसच्या ऐवजी आपण काय करतोय, मायनस करतोय. दॅट्स इट. रियल पार्टचं इमॅजिनरी पार्टचं. ठीक आहे. आणि याच्यानंतर अल्जेब्रामधला एक महत्त्वाचा शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे शेवटचा नाही, याच्यानंतर एक असणार आहे अजून, बट दिस इज, मला असं वाटतं की आत्ताच्या लेक्चरसाठी हे सफिशियंट आहे. काय काय बघितलं एकदा बघूया आपण. बघा, सगळ्यात पहिले आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितला कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला सांगितलं डेफिनेशन आणि नोट लिहा. इथे पण कॉम्प्लेक्स नंबरची त्याची डेफिनेशन आणि तो आधी आहे इमॅजिनरी नंबरचे डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे कॉम्प्लेक्स नंबरचे एक्झाम्पल, त्याच्यातलं रिअल पार्ट कोणतं, इमॅजिनरी कोणता, हा टेबलही तुम्हाला लिहायचा आहे. मग आपण अल्जेब्रा स्टार्ट केलं. पहिलं बघितलं इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटीमध्ये काय होतं, त्याचं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय करायचं, आपल्याला इक्वेट करायचा आहे. त्यानंतर बघा पुढे आला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विच इज रिप्रेझेंटेड बाय Z बार अँड इट इज नथिंग बट द रिअल पार्ट विल be as it is and only change the sign of the imaginary part, that is I. त्याचाच फक्त साईन तुम्हाला चेंज करायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले आपण. त्यानंतर त्याच्या पुढे आलं ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन समजा कॉम्प्लेक्स नंबर दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट याची काय करायची असते, ॲडिशन. त्याच्यानंतर पुढे आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. तर स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे एका कॉन्स्टंटने त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, दॅट्स इट. ब्रॅकेट ओपन करून द्यायचं, रिअल पार्टला आणि इमॅजिनरी पार्टला सरळ मल्टिप्लाय करायचं. अँड सबट्रॅक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ ॲडिशन. रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्टचं काय करायचं, आपण सबट्रॅक्शन करायचं. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट लेक्चर. ओके. सगळ्याच्या सगळा पार्ट तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. शिकवत असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण लिहू शकतात, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स पण लिहिणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघू. थँक्यू.